विरारमध्ये नव्यानं निर्माण करण्यात आलेला आणि नुकताच उद्घाटन झालेल्या नारंगी पुलावर भीषण अपघात झालेला आहे। डिवायडर ओलांडून ही कार जी आहे की त्या साईडला गेली आणि एक कार भरधाव वेगाने होंडा सिटी कार येत होती। डिवायडर ओलांडला आणि विरुद्ध दिशेला गेली आणि त्या ठिकाणी येणाऱ्या पिकअपला आधी ठोकलं। त्याच्या मागे अर्टिगा कार होती आणि त्याचसोबत एक पादचारी जो आहे रस्ता पुलावरून चालत होता त्याला देखील जखमी केलेला आहे। या संपूर्ण याच्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झालेले आहेत, परंतु सुदैवाने कुठलीही मोठी हानी झाली नाही। हा पूल बनल्यापासून जो आहे की अपघातांची मालिका सुरूच आहे। एकीकडे याच्यावर पद्धतीने लवकरात लवकर चालू करावे, कधी चालू असतात कधी बंद असतात असा नागरिकांचा आरोप आहे। परंतु या सध्या मोकळा रोड असल्यामुळे वाहन चालक देखील सुसाट चालवतात, त्यामुळे ही होंडा सिटी कार आहे जी कंट्रोल झाली नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे। मी सर्वांना हीच विनंती करेल की सर्वांनी स्पीड कंट्रोल मध्येच गाडी चालवण्यात यावी आणि आज जशी दुर्घटना घडली ही दुर्घटना ओव्हर स्पीड मुळे घडलेली आहे। जर प्रत्येकाने स्पीडचा नियमाचे पालन केली तर अशा दुर्घटना घडणार नाहीत। 4:30-5च्या दरम्यान, पावणे 5च्या दरम्यान होंडा सिटी गाडी आपण बघू शकता तिकडे। ही होंडा सिटी गाडीचं रोडच्या त्या साईडनी चालू होती, कंट्रोल त्याच्या हातून सुटला वाटतं चालकाच्या हातून आणि डिवायडर क्रॉस करून या साईडला आली। या साईडला त्यांनी पिकअप गाडी एक आहे आणि त्याच्या मागे एक अर्टिगा गाडी आहे, त्या दोन्ही गाडीला ठोकलं आणि एक चालणारा एक माणूस होता पथचारी त्याला पण ठोकलं आणि तो आता संजीवनी हॉस्पिटलला ऍडमिट केलं। कारमध्ये किती लोक? कारमध्ये 3 जण होते आणि एक चालणारा माणूस ज्याला पायाला जराशी इजा झालाय, तर त्यानं चौघांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। अपोजिट साईडला होंडा ही आली पिकअप गाडी आणि एक अर्टिगा गाडी, या 2 गाड्या अपोजिट साईडला अपोजिट या मेन रोडनी चालल्या होत्या। अपोजिट साईडनी ही गाडी आली होंडा सिटी आणि त्यांना ठोकलं।